तिकडे आदिवासी विकास विभागाला उद्देशून वडेट्टीवारांनी ट्विट केलेलं आहे। 10 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी उपोषण करतायत। सरकारनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद द्यावा, फक्त आश्वासनं नकोत, विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐका, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। दरम्यान महाराष्ट्रातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं, संजय राऊतांनी ही मागणी केली आहे, तर विजय वडेट्टीवारांनी सुद्धा यावर भाष्य केलं आहे। महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर, आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये, आदिवासींच्या संदर्भात जो अन्याय सुरू आहे हे महाराष्ट्र सगळ्यात जास्त भ्रष्टाचार असेल तर तो आदिवासींच्या विकास। मैलोनमैल पायपीट करून मुलांना शाळेत जावं लागतंय। आश्रम शाळांमध्ये बघितलं असेल सर्पदंशाने मुली मरतायत। आश्रम शाळेमध्ये आपण पाहिलं असेल निकृष्ट दर्जाचं त्यांना भोजन दिलं जातं। 13 शिट्या घेऊन वाटाणा शिजत नाही या सरकारचा, आणि त्याच्यावरती कोणी आवाज उठवला की त्या शिक्षिकेला निलंबित करायचं। गेल्या काही काळापासून, दिवसापासून, मला वाटतं 17 ते 18 दिवस झाले पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या फीचा, स्कॉलरशिपचा विषय आहे। अशा वेळेला जर राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी त्या भूमिकेतून सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि सरकारनं त्या संदर्भात त्यांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे। त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेदना घेऊन ती मुलगी त्या ठिकाणी आलेली होती, आणि ती ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये भलेही सांगितली असेल, पण त्यामध्ये ती जी बोलली तिचा अंतर्यातना होत्या की काय चाललं आहे, कशा पद्धतीनं सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे आणि सुविधापासून त्यांना वंचित करत आहे। जर प्रेग्नन्सी टेस्ट 1 महिना सुट्टीवर झाल्यावर घेत असेल तरी किती किळसवाणा प्रकार आहे। म्हणजे आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवताय, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवता, अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात। आणि यातून मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा।